नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 76वा भाग बनवतो आहे. तर या ठिकाणी आज आपण मोसंबी संत्रा झाडांवर डास आणि माशीचा जो प्रादुर्भाव होत असतो त्याच्यावर थोडीशी चर्चा करणार. आपल्याला शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या त्या की मोसंबी संत्र्यावर डास आणि माशीचा जो प्रादुर्भाव होतो यावर एक व्हिडिओ बनवा. तर आज आपण थोडीशी त्या विषयावर चर्चा करणार. तत्पूर्वी महेश हजारे नागपूरचे शेतकरी ज्यांचे 500 झाडं पहिल्या वर्षी धरलेला माल, आपल्याकडे 1 वर्ष झाले हे शेतकरी जॉईंट आहे. आपण यांचं स्वागत करू. म्हणजे या शेतकऱ्याने पहिल्याच वर्षी 500 झाडावर 30 टन माल हा कटिंग केला. मला फोन करून त्यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी ते. आपण त्यांचं फोनवरच मॅनेजमेंट आतापर्यंत करत होतो. त्यांचा नंबर बोर्डवर दिलेला आहे 74 98 71 62 21. नागपूरचे शेतकरी 500 झाड आहेत त्यांचे. पहिल्याच वर्षी त्यांनी हा माल घेतलेला आहे. 5 वर्षाच्या झाडावर फर्स्ट पीक त्यांनी काढलं 30 टन. सेकंड शेतकरी रामेश्वर तांबे, पैठण परिसरात राहणारे शेतकरी, यांचं गाव कापूसवाडी. 230 झाडावर यांनी 7 वर्षाच्या 230 झाडावर रामेश्वर तांबे पैठणचे शेतकरी यांनी 25 टन माल कटिंग केला. मला फोन आला त्यांचा. 94 21 41 43 04 त्यांचा नंबर. या दोन्ही शेतकऱ्याचं आपण कौतुक करू, स्वागत करू. कारण यांनी आपण सांगितल्याप्रमाणे फवारण्याचं नियोजन केलं आहे, खताचंही नियोजन केलं आहे, पाण्याचं नियोजन केलं आहे. त्याच पद्धतीने आपण ज्याही गोष्टी सांगितल्या त्या वेळोवेळी केल्या आणि कमी खर्चामध्ये यांनी भरपूर उत्पादन. महेश हजारे यांचा 70,000 खर्च झाला होता या वर्षीचा. महेश हजारे यांनी 500 झाडावर 30 टन माल काढला पहिल्याच वर्षी आणि रामेश्वर तांबे यांनी 25 टन माल काढला. हे त्यांचे नंबर, आपण या नंबरवर संपर्क करू शकता. तर मोसंबी संत्रा बागेवरती माशीचा प्रादुर्भाव आणि डासाचा प्रादुर्भाव. तर माशी ही आपल्याला आपल्या फळांना वर्षभर त्रास देते, परंतु ज्याही वेळेस फळ परिपक्व असेल अशाच वेळेस माशीचा त्रास होतो आणि डासही त्याच वेळेस त्रास देतो ज्यावेळेस फळामध्ये साखर उतरते. माशी वर्षभरातून केव्हाही येऊ शकते, आंब्याबहराला, हस्तबहराला, मृगबहराला, परंतु डास हा आपल्याकडे आंब्याबहरालाच या ठिकाणी आढळतो. आणि डासाचा पिरियड असतो हा जो सध्या चालू आहे, ज्वारीची पेरणी आपण ज्याला म्हणतो हस्तबहर घेताना, तर हा इथून पुढे आपल्याला डास हा बघायला मिळतो. तर सर्वप्रथम आपण माशीविषयी चर्चा करणार. सोनेरी माशी फळांना छिद्र पाडते, त्या ठिकाणचं रस शोषण करते आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन ते फळ सडतं आहे. तर माशीपासून वाचवण्यासाठी आपण जसं की मक्षकारे, कामगंध जे सापळे असतात, एकरी 7 ते 8 तुम्ही लावा, त्या ठिकाणी 100% माशी कंट्रोल होते. याच्या व्यतिरिक्त आपण फवारणी जर घ्यायची असेल तर डायकोफॉल किंवा फेंडाल या औषधाची फवारणी आपण करू शकतो. माशीसाठी 2च गोष्टी, एक तर ट्रॅप लावणे किंवा मग तुम्ही डायकोफॉल किंवा फेंडालची फवारणी घेणे. त्याच्यानंतर डास हा जनरली हस्तच्या पिरियडमध्ये आपल्याला या ठिकाणी आढळतो. डास हा 1 तासामध्ये जवळपास आपल्याला 40 ते 30 किलोमीटर अंतर क्रॉस करण्याची त्याची क्षमता या ठिकाणी विद्यापीठ सांगते. डास हा संध्याकाळच्या वेळेस बागेमध्ये एंटर करतो. संध्याकाळी म्हणजे 5 ते 6ला एंटर करणार आणि रात्रीच्या 12 ते 11 वाजेपर्यंत हा त्या फळावरील रस शोषण करतो छिद्र पाडून. तर डासाला आपण नियंत्रण जर ठेवायचं असेल तर आपण डासासाठी संध्याकाळच्या वेळेस बागेत धूर करू शकतो किंवा आपण लाईटच्या सहारे त्याला पकडू शकतो किंवा फेंडाल डायकोफॉलची फवारणी करून आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. फेंडाल डायकोफॉल फवारणी केल्यानंतर 10 ते 12 दिवस आपल्या बागेमध्ये कोणत्याही प्रकारची माशी असेल, मधमाशी असेल, मच्छर असेल, फळमाशी असेल, डास असेल, पतंगवर्गीय कोणतेच त्या ठिकाणी इन्सेक्ट आपल्याला त्या ठिकाणी बागेमध्ये येताना दिसत नाही. तर डास हा तुमचा 20 ते 25 दिवसाचाच पिरियड असतो, त्याच कालावधीपर्यंत तो आपल्या बागेमध्ये त्रास देतो.
नंतर जास्त कडाकी थंडी पडली की डास त्या ठिकाणी येत नाही. तर डासासाठी आणि माशीसाठी एवढाच विलाज आपण या ठिकाणी करू शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरा विलाजही नसतो आणि आपण दुसरा विलाज करू शकत नाही. आता डासाचा प्रसार हा आपल्या बागेमध्ये कधी होतो? ज्याही वेळेस आपल्या बागेच्या अवतीभोवती गुळवेल असतो तर त्या गुळवेलाच्या पानावरती डास हा आपले अंडी घालतो आणि तिथून त्याची जनरेशन स्टार्ट होते. गुळवेला व्यतिरिक्त तो दुसऱ्या कोणत्याही झाडावर त्याची अंडी घालत नाही. त्यामुळे आपण बागेच्या अवतीभोवती असलेली गुळवेल समूळ नष्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला डासाचा प्रादुर्भाव थांबायचा असेल तर आपल्या बागेच्या अवतीभोवती जे सरळ पानाचं गवत, जसं की ज्वारी, बाजरी, मक्यासारखं जेही गवत असणार, अशा गवतावर तो दिवसभर निवास करतो आणि रात्रीच्या वेळेस बागेत एंटर करतो. त्यामुळं आजूबाजूला गवत न ठेवलेलं बरं. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी संत्रा झाडांवरती डास आणि माशीचा जो प्रादुर्भाव होतो याविषयी आपण चर्चा केली. तसेच आपण 2 शेतकरी महेश आणि रामेश्वर यांनी हा जो माल काढलेला याचं आपण या ठिकाणी कौतुक करू. आपल्याला शंका असेल तर आपण या नंबरवर फोन करून सुद्धा विचारू शकता. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर देतो, कारण शेतकरी हा शेतकऱ्याला खरं सांगतो. माझ्या जवळपास 50% व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचे नंबर दिले असतात, जेणेकरून आपण त्यांच्याशी डिस्कस करू शकता. आणि ते विविध तालुक्यातले, विविध जिल्ह्यातले शेतकरी असल्यामुळं प्रामाणिकपणे आपल्याशी ते चर्चाही करतील. कारण बऱ्याचशा लोकांना वाटत असेल नंबर देतं म्हणजे आमचा आणि यांचं काही कन्सल्ट असेल, असं काही नसतं. शेतकरी तुम्ही फोन करून विचारू शकता. आणि आपल्याला जर मोसंबी संत्रा बागेचं मॅनेजमेंट करायचं असेल तर आमच्या ग्रुपला जॉईंट होऊ शकता. वर्षभराची केवळ 2,000 फीस घेऊन कमी खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये मॅक्सिमम उत्पादन कसं निघेल, झाडं ग्रीन कसे राहतील, झाडं मरणं बंद कसे होईल, अशा पद्धतीचं मॅनेजमेंट आपण आमच्या ग्रुपच्या माध्यमातून करतो. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो आपल्याला 76व्या एपिसोडमध्ये आपण ज्याही गोष्टी डिस्कस केल्या अर्थात समजल्या असेल. कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करू शकता, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, नवीन अपडेशन आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम बघायला मिळेल.